शेतकरी बांधवांनो नमस्कार. पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत. व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे. या वर्षी उच्च तापमानात माऊलीने कारले पिकात 1000 कॅरेटचं उत्पादन क्रॉस केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे. माऊलींचे बंधू माझ्या सोबत आहेत. 26 फेब्रुवारी 2026 ला लागवड केलेला प्लॉट आज 2 जुलैला व्हिडिओ घेतोय. म्हणजे साधारणतः फेब्रुवारी सोडून द्या तुम्ही, मार्च एप्रिल मे फुल टेम्परेचर होतं, जून मध्ये देखील टेम्परेचर होतं. अशा या वातावरणात 1000 कॅरेटचं उत्पादन त्यांनी घेतलं आणि अजूनही प्लॉट सुस्थितीत आहे. अजून पुढे पावसाळ्यामध्ये 1700 म्हणजे 700 ते 800 कॅरेटचं उत्पादन ते अजून घेऊ शकतील अशा पद्धतीत प्लॉट या ठिकाणी आहे. एकंदरीत शेतकरी बांधवांनो, आता पावसाळ्यामध्ये या स्टेजचे प्लॉट असतील, याच्या थोडे अगोदरचे असतील, तिथं शेतकऱ्यांना अडचणी येणार. डाउनी मिल्डू असेल, पावडरी मिल्डू, आणि डाउनी मिल्डू पावडरी मिल्डू आल्यानंतर पानं खराब होणं, कळी पिवळी पडणं, त्याचप्रमाणे कॅल्शियमची कमतरता त्या ठिकाणी तयार होते, निर्माण होते. जमिनीतून दुय्यम अन्नद्रव्याची तिथं कारलं वाकडं होणं, जागेवर गोळा होणं, थ्रिप्सचा अटॅक देखील होतो. मग या सगळ्यांवर आपण कसं त्या ठिकाणी डायरेक्शन ठेवलं पाहिजे, त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तत्पूर्वी माझ्यासोबत जे शेतकरी आहेत, दादा आपलं पूर्ण नाव सांगा. राजेंद्र जयराम बोरगुडे, नाईतळा. मोबाईल नंबर 97 63 32 97 51. आता हे डॉक्टर किसान कडे कारल्याचं कितव्यांदा मार्गदर्शन घेत आहे? चौथं पीक आहे. चौथं पीक आहे. एक पावसाळी झालं, 3 उन्हाळी झाली. अच्छा, त्या मागच्या पिकांचा थोडा काय अनुभव सांगाल? आणि आता डॉक्टर किसान आतापर्यंत जेवढे आम्ही कारल्याचे प्लॉट केले त्यावेळेस एकदम एक नंबर ॲव्हरेज काढलं. आणि या वर्षी तर फुल टेम्परेचर होतं म्हणजे ज्यावेळेस प्लॉट सक्सेस होणं ही गोष्ट अशक्य होती, तरी आपण तरी सक्सेस success केली. जवळजवळ 1000 कॅरेट. 1000 कॅरेटचे उत्पन्न. अजूनही आपल्याला आता हे पावसाचं वातावरण मिळालंय, प्लॉट अजून सुंदर आहे, शेंडा चालू आहे, त्याच्यामुळे अजून आपण 700-800 कॅरेटचं उत्पादन घेऊ शकतो अशी शाश्वती आहे आपल्याला. तर अशा वेळेस आपल्याला या पावसाळी स्वरूपात किंवा हा पाऊस, आज जो पाऊस इथं सुरू झालेला आहे, आज पहिल्यांदाच असा रिमझिम सतत सकाळपासून पाऊस सुरू आहे. हा पाऊस नाही थांबला किंवा असाच चालू राहिला तर तुम्हाला भाजीपाला पिकामध्ये, इतरही भाजीपाला पिकामध्ये एक स्प्रे सांगतो, कारल्याला देखील तो चालेल. स्प्रे सांगतो 200 लिटर पाण्याला टच ऑफ 500 ग्रॅम आणि बॅसिलस 500 मिली. जरी पानं ओले असतील तरी तो स्प्रे तुमचा डाउनी मिल्डू, पावडरी मिल्डू आणि करपा या तिघांचं एक काम 60 ते 70% करू शकतो. म्हणजे जेणेकरून जर 4-5 दिवस पाऊस चालला तर प्लॉट उद्ध्वस्त होणार नाही. त्यासाठी तुम्ही 200 लिटरला टच ऑफ 500 ग्रॅम आणि बॅसिलस 500 मिली. जसाही तुमचा पाऊस सुरूच आहे तरी पण तुम्हाला जमिनीच्या माध्यमातून रूट झोन ऍक्टिव्ह ठेवण्यासाठी, कारण अचानक जमिनीमध्ये उष्णता खूप होती, जमिनीत पाण्याची कमतरता खूप होते आणि हा पाऊस जर 2-4 दिवस चांगला चालला तर आपल्याला रूट झोन ऍक्टिव्ह करून घेणं गरजेचं असेल. त्याच्यासाठी जमिनीतून एकरी 1 लिटर प्लॅटिनम आणि 4 किलो कम्फर्ट सोल्युशन हे देऊन घ्यायचंय. टच ऑफ बॅसिलसची फवारणी झाली, 3-4 दिवस जाऊ द्या. चांगला पाऊस जर उघडला तर त्या ठिकाणी सिस्टेमॅटिक बुरशीनाशक आणि इन्सेक्टिसाइडचा वापर करत असताना ओरिंडिस अल्ट्रा 200 मिली, सिमोडिस 200 मिली असा एक स्प्रे करून घ्या. 2 स्प्रे मध्ये अंतर 4-5 दिवसाचं झालं तरी चालेल. आता त्याच दरम्यान तुम्हाला परागीभवन, कळ्यांची संख्या वाढवायची, कळी लांब झाली पाहिजे, त्यासाठी फवारणी करायची. 200 लिटरला ग्राफर 50 मिली, 049-32 500 ग्रॅम, बोरान 100 ग्रॅम, GA 1 ग्रॅम, 6B 2 ग्रॅम. हा स्प्रे तुम्हाला साधारणतः ओरिंडिस अल्ट्रा, सिमोडिस म्हणजे सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर पुढे जाऊन घ्यायचा आहे. जेणेकरून तुमच्याकडे डाउनी मिल्डू नसणार आहे, पावडरी मिल्डू नसणार, करपा नसणार. कळ्या कुठंतरी फुलं निघायला सुरुवात झाली, कळ्यांची संख्या वाढून घ्यायची. त्यासाठी ग्राफर 049-32 GA 6B बोरानचा स्प्रे करा. बोरगुडे साहेब, एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे. बऱ्याचशा वेळा तुमचे बंधू डॉक्टर किसानच्या युट्यूब मध्ये होते, चॅनलला त्यांनी मुलाखत दिली, जो अनुभव आला तो सांगितला. अगदी दुधी भोपळा शेवटपर्यंत कसा चालला, कारल्याचं, टोमॅटोचं, बऱ्याचशा पिकांना तुम्ही डॉक्टर किसानचं मार्गदर्शन घेतलं. एकंदरीत महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना शेती संदर्भामध्ये मार्गदर्शन जर चांगलं मिळालं तर काय होऊ शकतं, याबद्दल काय सांगाल? मार्गदर्शन चांगलं भेटतं. डॉक्टर किसान मुळे मार्गदर्शन चांगलं भेटतं, काम करायला सोपं जातं, कमी खर्चात शेती उत्पन्न चांगल्या गोष्टी भेटतात. बस नक्की. हो, हा तुम्हाला आलेला अनुभव. आता पहिल्याच वर्षी आम्ही डॉक्टर किसानला ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस 2100 कॅरेटचा हायेस्ट रेकॉर्ड काढला आहे. उन्हाळ्यात? उन्हाळ्यात 2025 साली. 2025 साली 24 25 ला परत पाऊस आला, पावसाळ्यात त्यावेळेस दुधी भोपळा 25 ला दुधी भोपळा, आणि परत आता 26 ला उन्हाळी आता परत तिथं पावसाळी लावून राहिला.
तो प्लॉट डॉक्टर किसानकडेचा असेल. तर या सगळ्या गोष्टी विचारण्याचं किंवा सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, जिथं मार्गदर्शन चांगलं मिळतं तिथं शेतकऱ्याचा नक्की 100% फायदा होतो. आमच्या युट्यूब चॅनलला काही कमेंट, माझ्या व्हॉट्सअपला काही कमेंट आलेले आहे. तंतोतंत डॉक्टर किसानचं वेळापत्रक जो फॉलो करल त्याला डॉक्टर किसानची किंमत कळते असे मेसेज येत आहे मला. तर मित्रांनो, आपण आलो होतो ग्राफर 04932 6BA GA आणि बोरान. त्यानंतर तुम्हाला परत एक चांगला कीटकनाशकचा स्प्रे घेत असताना तिथं जेमिझोन 250 मिली, सनरूफ 500 मिली, पेगासस 250 ग्रॅम असा एक स्प्रे घ्या. आणि परत एकदा ड्रिपचं ऍप्लिकेशन देत असताना पहिलं जे ड्रिपचं ऍप्लिकेशन तुम्ही दिलं, एकरी 1 लिटर प्लॅटिनम 4 किलो कम्फर्ट सोल्युशन, त्याच्यावर बऱ्यापैकी तुमचे 2-3 तोडे चांगल्या पद्धतीत निघायला मदत होईल. त्यानंतर एक 8-10 दिवसाने तुम्हाला परत एकदा एक डोस द्यायचा आहे खालून जमिनीतून, एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक, एकरी 5 लिटर 4 स्ट्रोक. आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचं आहे फिनोलेक्सचं 15-30-15 किंवा तुम्हाला त्या ठिकाणी 11-44-11 या दोघांपैकी कुठलीही ग्रेड 5 किलो घ्यायची. हे दोघंही मिळाले नाही तर मास्टरची 15-30-10 2.5 किलो ही ग्रेड तुम्हाला 4 स्ट्रोक सोबत सोडायची. त्यानंतर वरतून फवारणी तुम्हाला घ्यायची पुन्हा एकदा. डाउनी मिल्डू असेल, पावडरी मिल्डू असेल, तिथं 200 लिटरला रिव्हर्स 160 मिली, M45 400 ग्रॅम. आणि त्यानंतर GA जिब्रालिकचा वापर करायचा आहे तुम्हाला. GA घ्यायचा आहे 10 ppm, GA 2 ग्रॅम. त्याच्यासोबत तुम्ही ॲक्रोबॅट हे सिस्टमॅटिक बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे. ॲक्रोबॅट 200 ग्रॅम आणि M45 400 ग्रॅम. आणि त्याच्यासोबत एखादं चांगलं सीवीड डायरेक्टर असेल, ग्रीन कव्हर असेल, वेगवेगळे सीवीड आहेत ते 400 ते 500 मिली घ्यायचं आहे, जेणेकरून ग्रीनरी टिकून राहील. आणि पावसामध्ये उष्णता किंवा सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळं पानं पिवळे पडणार नाही, ग्रीनरी व्यवस्थित टिकून राहील आणि फळाचा रंग आकर्षक त्या ठिकाणी राहील. आणि जेणेकरून आता सध्याच्या परिस्थितीमध्ये या 2 महिन्यामध्ये भाजीपाल्याचा तुटवडा ज्यावेळेस निर्माण होणार आहे त्यावेळेस बाजारभाव चांगले मिळतील. म्हणून आता जे प्लॉट सुरू आहे त्या प्लॉटची सगळ्या शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की अशा पद्धतीने जर काळजी घेतली, कारण नवीन प्लॉट सुरू व्हायला अजून काही कालावधी बाकी आहे आणि अशा वेळेस मार्केटमध्ये मालाचा तुटवडा 100% होतो आणि त्यावेळेस आपल्याला 2 पैसे बाजारभाव जास्त मिळतो. आपलं देखील पावसाळ्यामध्ये 2 दिवस 3 दिवस पाऊस चालला तर आपल्या पिकाकडे दुर्लक्ष होतं, तर ते दुर्लक्ष करू नका. रिमझिम पाऊस चालला, मी उभा आहे असा जर बारीक पाऊस चालू आहे, पानं ओले, अशा याच्यामध्ये देखील तुम्ही टचअप आणि बॅसिलसची फवारणी केली तर 100% नाही पण 80%, 70% तुम्हाला पानांसाठी पावडरी मिल्डू, डाउनी मिल्डू आणि करपा या तिन्ही रोगांवर चांगलं नियंत्रण त्या ठिकाणी मिळू शकतं. आणि जे जमिनीतून 2 ऍप्लिकेशन मी सांगितले त्याच्यामुळे तुमचा रूट झोन देखील ऍक्टिव्ह राहील. त्याचप्रमाणे त्याला लागणारे जे NPK आहे ते तिन्ही अन्नद्रव्य वरती व्यवस्थित जातील आणि आपल्याला त्याच्यापासून शेंडा चांगला मिळेल. त्याचप्रमाणे कळ्यांची संख्या चांगली मिळेल. त्यासाठी ग्राफरची फवारणी मी सांगितली. दुसरी एक महत्वाची गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट की ज्या वेळेस अशी पद्धत असते तिथं पाण्याचा निचरा होऊन जातो, मल्चिंग पेपर आहे, मध्ये गल्ली मोठी आहे, अशा वेळेस पाण्याचा निचरा होऊन जातो आणि त्यामुळं आपल्या कारल्याला जास्त धोका त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगांचाही होत नाही. फक्त पानं टिकवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी टच ऑफ बॅसिलस असेल, GA बरोबर ॲक्रोबॅट सांगितलं, रिव्हर्स M45 सांगितलं, एखादा तुम्हाला संचार फुटी, सॉल्ट ऑफ फॉस्फोनिक ऍसिड आणि Z78चा देखील स्प्रे तुम्हाला घेता येईल की जेणेकरून डाउनी मिल्डूचा अटॅक जास्त झाला तर तो जागेवर जाळता येईल आणि आपलं पीक आपल्या हातामध्ये ठेवता येईल. यासाठी पावसाळ्यामध्ये किंवा पाऊस लागल्यानंतर जे प्लॉट सुरू आहे, जे छोटे प्लॉट आहे त्यांचा वेगळा विषय, पण जे प्लॉट सुरू आहे पहिला दुसरा तोडा झाला त्यांनी तर खरोखर ही काळजी घेणं गरजेचं आहे. जसं यांचं आता जवळजवळ 1000 कॅरेट गेले तरी काळजी घेतली तर अजून 700-800 कॅरेट मिळतील. अशा संदर्भामध्ये जर तुम्ही काम केलं कारल्या पिकामध्ये या पावसाच्या वातावरणामध्ये, अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या, अतिशय कमी खर्चातल्या फवारण्या, कमी फवारण्या करून आपल्याला उत्पादनात कशी वाढ करता येईल हेच डॉक्टर किसानचं एक साध्य ध्येय आहे. आणि ते ध्येय असं आहे की माझा प्रत्येक शेतकरी बांधव सदन आणि श्रीमंत करण्याचं मी ठरवलेलं आहे, माझ्या टीमने ठरवलेलं आहे. आणि ते प्रत्येक पाऊस असो, ऊन असो, वारा असो, अगदी तब्येत खराब असताना देखील वेळोवेळी जिथं जिथं पोहोचता येईल, अनेक जिल्ह्यांतून मागणी होते, काही कारणास्तव तिथं पोहोचत नाही, हळूहळू प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या पिकांचं तिथलं हवामान, तिथला पाऊस या संदर्भामध्ये जाऊन तिथं त्या शेतकऱ्यांना भेटून त्यांना कशी शेतीमध्ये प्रगती करायची ते सांगण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. 1-2 दिवसामध्ये आम्ही छत्रपती संभाजीनगरला देखील जाणार आहोत. तर अशा वेळेस शेतकरी बंधूंनो, सहकार्याची भावना ठेवा, मनामध्ये आत्मशक्ती आणि कॉन्फिडन्स लेवल
की एक मार्गदर्शक जर आपल्याला असला आणि चांगलं मार्गदर्शन मिळालं, डॉक्टर किसानचंच नाही कुणाचंही चांगलं मार्गदर्शन, पण आपल्या बागेमध्ये आपल्या शेतामध्ये आपण वापरत असलेले खतं औषधांचा आपल्याला किती रिझल्ट येतो याचा अभ्यास करूनच त्या मार्गदर्शकाची जोड घ्या. काय काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. मार्गदर्शक पाहिजेच कोणते. डॉक्टर किसानच पाहिजे कोणाचं तरी घेतलं पाहिजे शेतकऱ्यांनी. एक बस सल्लागार कोणीतरी हो, पाहिजे. पण तो कसा पाहिजे? चांगला पाहिजे मार्गदर्शन नाही करणार. तर मारलं काय त्याला नाही, नाही. कळत नाही, मलाही कळत नाही काय होतंय. असा मार्गदर्शक नका निवडू, योग्य मार्गदर्शक निवडा. एवढंच व्हिडिओच्या शेवटी सांगतो. व्हिडिओचा शेवट करताना परत एकदा कारला असेल, इतर वेलवर्गीय पिकं असतील, तिथं ह्या पावसामध्ये या प्रकारे जर काळजी घेतली तर प्लॉट नक्की वाचतील आणि शेवट या टप्प्यामध्ये जे बाजारभाव चांगले असतील त्याचा शेतकऱ्याला फायदा होईल. 100% फायदा होईल ही शाश्वती मी छाती ठोकपणे देतो. व्हिडिओचा शेवट करतो. व्हिडिओ आवडल्यास तो लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.